एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ. उद्घाटन समारंभ होतोय आणि बुद्ध मूर्तीची स्थापना होते. या निमित्तानं आवर्जून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आपल्या सर्वांचं नेतृत्व, महाराष्ट्राचं नेतृत्व, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, त्याचबरोबर आदरणीय मधुभाऊ नवले, सचिनजी नरवडे, सुभाषजी गायकर, सचिन आरोटे, सीताराम आरोटे, विजयराव वाकचौरे, सुमित जाधव, रुपानी, त्यांच्याबरोबर आमचे आलेले सर्व सहकारी, ॲडव्होकेट के बी हांडे, कल्पनाताई शिंदे, सूर्यकांतजी शिंदे. खरं तर त्यांनी नाटकात ते तुकारामाचं पात्र केलं होतं, खूप सुंदर आहेत अजूनही, महात्मा फुलेंचं पण. त्याचबरोबर राजभाऊ गवांदे, रमेश जगताप, चंद्रकांत जावळे, गौतमजी शिंदे, पोपट सर, त्याचबरोबर पगडाल साहेब, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेली सर्व मायबाप जनता. जगात सर्वात मोठा धर्म सम्राट अशोकाच्या काळात जर असेल तर तो बुद्ध धर्म. आणि त्या धर्माला स्वीकारण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. म्हणजे जगातील सर्वात हुशार माणूस जर बुद्ध धर्म स्वीकारतो तर मग बुद्ध धर्माची तत्वप्रणाली तशी असली पाहिजे, आणि तशी आहे. आपण लग्नाच्या वेळेला पंचशील वाचतो, बरोबर ना, शपथ घेतो पंचशिलाचं. मला वाटतं सगळे बसलेले पंचशिलाचं पालन करत असतील असं मी समजतो. मलाही पंचशील शिकवलं तर मी पालन करेन, त्यात काही नवल नाही. म्हणजे बाबासाहेबांनी जे स्वीकारलं ते जगातलं सर्वात श्रेष्ठ आहे, आणि त्या धर्माचं आपण पालन करतोय. आणि आज इथं बौद्ध विहार स्थापन होत आहे. खरं तर 2019 सालाला राजकारणात मी जिल्हा परिषद सदस्य होतो भाजपामधून, परंतु आमदार ज्यांच्यामुळं झालो त्यात आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत. ह्या लोकांनी मला संधी दिली म्हणून मी आमदार होऊ शकलो, हे मी कधीच नाकारणार नाही. आणि साहेब, मी आजही जातीपेक्षा माणसावर प्रेम करतो, पण लोक मला का जातीवादी म्हणतात मलाच काही कळत नाही. बरोबर ना विजूभाऊ? म्हणजे मला पुरेपूर छाटायचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही पाहत असेल एखादं झाड असलं तो निसर्गाचा नियम आहे, त्याला छाटलं का ते परत चांगलं फुटतं. तर तो माझा हे आहे की माझ्यावरती जेवढा आघात घालायचा ज्यांनी प्रयत्न केला ते हारले, पण मी नाही हारलो. कारण माझे आजोबा 1963ला या मुळाखोऱ्याचे जिल्हा परिषद सदस्य होते, म्हणजे ब्राह्मणवाड्यासह, बरोबर, शिवराम लामटे. त्यावेळेस आपले हांडे साहेब ही सगळी एकत्र राजकारण करायची. त्याच्यानंतर वडील राजकारणात आले, आता मी आलो. परंतु चारित्र्यावरती डाग काही लावून घेतला नाही. तर ह्या वेळेला आमच्या सारख्यांपुढं आदर्श जे आहेत, थोडंसं माझा तापट स्वभाव आहे. साहेबांचं अनुकरण करायचं ठरलं तरी होऊ शकत नाही, कारण ते बोलत नाही, करतो. हा शेवटी ज्याच्या त्याची पद्धत आहे, राजकारणाची जीवनशैली आहे. काय होतं इथं बाबासाहेबांबद्दल आता मी जास्त सांगणार नाही, कारण जयंत्यांमधून मी बोलत आलोय. सुरुवात अशी होती की सगळ्या जयंत्या ह्या गावकुसाला व्हायच्या, विजूभाऊन ते असायचे. मग गावात आमची 1-2 घरं असायची, तीच लोक जयंतीला असायची, संयुक्त जयंत्या व्हायच्या. मग आमचा तळा आहे, शिंदा आहे, तिकडं विहीर आहे, कोण आहे, पिंपरकण आहे. पण ह्या गावांमध्ये त्यावेळेला जयंत्यांना मी जायला सुरुवात केली, आणि ह्या जयंत्यांना मग त्यावेळेला गावाची जयंती तयार व्हायला लागली. म्हणजे मला आठवतंय की वाघदरीमध्ये फक्त आपलं एकच घर आहे, डॉक्टर संगारेंची, मला वाटतं सासूरवाडी आहे वाघदरी गाव, बरोबर ना. आणि तिथं मी सुरुवातीला जयंतीला गेलो तर तिथं 8-10 लोकच. पण दुसऱ्या वेळेला मी मारुतीच्या मंदिरातच जयंती केली, मग सगळं गाव गोळा झालं. आणि त्यातून मग जो बाबासाहेबांनी नुसतं काही दलित समाजासाठी केलं नाही, आदिवासी समाजासाठी केलं नाही, ते सगळ्या भारतासाठी केलेलं आहे. म्हणजे भारताचं जर
जडणघडणीमध्ये जर कुणाचं सर्वात मोलाचं सहकार्य असेल किंवा ज्यांनी घडवलं तर त्या बाबासाहेबांच्या घटनेनं घडवलं. त्यामुळं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्याबद्दल आपण कायमच त्या ऋणात राहिलं पाहिजे आणि घटना आहे म्हणून आपण याची जाणीव आहे. आता जाता जाता साहेब हेच सांगतो मी की बऱ्याच वेळेला प्रचारामध्ये असं होतं की घटनेत बदल झाला तर खरोखर घटनेमध्ये 106 वेळा बदल झाला. पण पहिला बदल जो केला तो तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला. जे तुमचं व्यक्ती स्वातंत्र्याचं कलम आहे ते बदललं गेलं. त्यानंतरचा बदल झाला इंदिराजींच्या काळामध्ये 42व्या कलमानुसार जवळजवळ 99 घटनांमध्ये बदल झाला. तत्कालीन जी परिस्थिती होती त्यानुसार बदल झाला. आता पंतप्रधान मोदीजींच्या काळामध्ये जो बदल झाला तर 370 हटवलं. आता मला युद्धजन्य परिस्थिती चालू आहे कारण आताच्या घटनेवरती हे बोलावं लागेल की जर तो 370 हटवला ते चांगलं केलं की वाईट केलं. आपण प्रत्येकजण शिकलोय. बाबासाहेबांनी शिकायला सांगितलं, संघटित व्हायला सांगितलं, संघर्ष करायला सांगितलं. तर ते कलम हटवलं चांगलं केलं की वाईट केलं आपण स्वतःला प्रश्न विचारा. जर जो 3 तलाकाचं जे कलम होतं एक तलाक म्हटलं की सगळं संपून जायचं किंवा आता तुम्ही जर अलीकडच्या काळामध्ये पाहत असाल वक्फ बोर्डाचा निर्णय आहे तर त्याच्यात सगळ्यांना समाविष्ट करून म्हणजे माझं तर म्हणणं आहे की जसं त्या मशिदीला निर्णय लावला तसा मंदिराला पण निर्णय लावला पाहिजे आणि त्याच्यात सगळ्यांना समाविष्ट करून झालं पाहिजे. म्हणजे तत्कालीन परिस्थितीनुसार घटना बदल झाले पण घटनेचा मूळ गाभा कोणी बदलू शकत नाही. म्हणजे जरी कुणी आरोप केला की घटना बदलणार आहे तर ज्या दिवशी जे घटना बदलण्याचा प्रयत्न करतील लोक त्यांना ठेचून मारतील. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं हे जग आहे तोपर्यंत ही भारताची घटना राहणार आहे आणि भारताची घटना इतकी चांगली आहे की इंग्लंडच्या घटनेमध्ये पहिल्यांदा स्त्रियांसाठी मतदानाचा अधिकार नव्हता पण बाबासाहेबांनी पहिल्यापासून सगळ्यांना आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय. जर बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला नसता तर कदाचित मीही तुमच्या पुढे आलो असतो की नाही मला माहिती. बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला म्हणून मी तुमच्या पुढे आहे किंवा लोकप्रतिनिधी तुमच्या पुढे आले आणि सगळ्यांना सारखा. पण बाबासाहेबांनी हे पण सांगितलं की मताचा तुमचा अधिकार प्रामाणिकपणाने बजवा. त्याची किंमत भाजी भाकरी सारखी होऊ शकत नाही. आजच्या काळात चपटी 50 सारखी होऊ शकत नाही. म्हणजे त्याचं पण सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. आपला लोकप्रतिनिधी कसा असावा. तुम्हाला जर जो लोकप्रतिनिधी मी चांगला वाटलो तर मला निवडा, अजून दुसरा कोणी चांगला वाटला तर त्याला निवडा, पण तो चांगला असला पाहिजे. समाज निर्व्यसनी निर्माण झाला पाहिजे, समाज चांगला निर्माण झाला पाहिजे, समाज अभ्यासाच्या मागे लागला पाहिजे. धर्माचं राजकारण आता एक आपली भारताची ज्या 2 कन्यांनी सर्जिकल स्ट्राईक केलं त्यात एक मुस्लिम मुलगी आहे. मग तुम्ही आताही जातीवाद करणार का? भारतातल्या मुस्लिमांना तुम्ही देशद्रोही म्हणून कितपर्यंत पाहणार? हे पण सगळ्याचा विचार केला पाहिजे. कोण कशावरती राजकारण करतंय त्यापेक्षा आपण कशावर राजकारण करायचं हे ठरवलं पाहिजे. इथं तुम्हाला हॉलची आवश्यकता आहे. नक्की माझ्याकडनं तसं होईल. पण गौतम ज्या वेळेला आणीबाणी असते त्यावेळेला तुम्ही पण आमच्या मागं उभं राहिलं पाहिजे. आम्ही दारं झिजवतो आणि तुम्ही मात्र मेरे अंगणों में तुम्हारा क्या काम आहे. तर असं काही झालं नाही पाहिजे. मी साहेब तुमच्या समोर सांगतो आणि बुद्धाची शपथ घेऊन सांगतो की प्रामाणिकपणानं जोपर्यंत राजकारण होईल ना तोपर्यंत करेल. ज्या दिवशी लोक मला घरी बसवतील परत माझा डॉक्टरकीचा व्यवसाय करेल. कारण मी पेशाना डॉक्टर आहे. पुढारी होते जाते, आमदार राहतो न राहतो, पण डॉक्टर मी आयुष्यभर राहणार आहे. जे शिक्षण मी घेतलं ते मी कायम राहणार. त्यामुळं माझ्या रोजीरोटीची मला चिंता नाही. व्यवसाय म्हणून मी राजकारणात आलो नाही आहे. माझा व्यवसाय चांगला चालत होता पण समाजामध्ये मला जे करायचं होतं. आज ब्राह्मणवाड्याचा रस्ता हे बौद्ध विहार सोडा हे किरकोळ 20-25 लाखाचा कार्यक्रम आहे. पण ब्राह्मणवाड्याचा रस्ता जो 1.5-2 कोटीचा दिला. आता रुंदीकरणापासून बोट्यापासून तर राजूरपर्यंतचा रस्ता मी भविष्याच्या काळामध्ये घेतोय. म्हणजे हे सांगायच्या मागचं कारण असं आहे की रस्त्यामध्ये घरं बांधू नका नाही तर ती घरं पाडली जातील. आहे की नाही? कारण अतिक्रमण हटवावं लागणार ना, कुणाला तरी बाजूला करावं लागेल. आणि साहेब हे ब्राह्मणवाडा गाव इतकं चांगलं आहे, याला काही काम असतं का नाही? रस्त्यात गाडी लावते तर उभे राहतात, चाली तरी जागा म्हणजे हे सुजलाम सुफलाम गाव आहे असं मला वाटतंय. कारण दिवसभर रस्त्यातच उभी माणसं. असं काही करू नका, रस्त्यात उभं राहू नका. एखादा ऍक्सिडेंट होतो सर तर सगळ्यांना थोडी शिस्त लावा. आणि मगाशी मी म्हटलो एवढं सुंदर बुद्ध विहार पण पुढच्या वेळेला पण असंच असावं. तिथं गुटक्याचे फुटक्याचे डाग पडू नये अशी माझी विनंती राहील. नाहीतर मी त्या एका कुठल्या ठिकाणी गेलो
आणि तिथं म्हणजे मी अकोल्यामध्ये तिथे शाळा जिल्हा परिषदेची खूप सुंदर केली, पण तिथं ट्रकभर बाटल्या सापडल्या मला. अरे म्हटलं जिल्हा परिषद शाळेची पोरं तर दारू पित नाही, मग इथं प्यायला कोण येते नेमकं, मला हा प्रश्न पडला. तर समाज व्यवस्था ही ह्या इमारती बांधून बिलकुल होत नाही. समाज व्यवस्था आपल्याला घडवावी लागते. बाबासाहेबांचे विचार किंवा कोणत्याही महापुरुषांचे विचार घेतले तर त्यांनी कुणीच वाईट वागा सांगितलेलं नाही. त्यामुळं आपण त्या विचाराचे पायीक होऊ, तुम्ही पण हो आणि मी पण होईन. परत एकदा आजच्या कार्यक्रमाला बोलवलं, माझा सत्कार केला. साहेबांचं खरं तर ऐकण्याची इच्छा नक्की आहे, परंतु माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे आणि तो साहेब मी जिथं राहिलो तिथं माझ्या मागं उभा राहिला. म्हणजे मी बरेच लय पक्ष बदलले असं मला सांगायचे. तेवढ्या सगळ्या परिस्थितीत तो माझ्याबरोबर उभा राहिला. तर त्याच्या मागं त्याच्या मुलीच्या लग्नाला पण जाणं मला बंधनकारक आहे, म्हणून मी रजा घेतो आणि परत एकदा आपला आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.